तर आता गिरीश महाजन आणि शिंदेची बैठक संपली आहे। गिरीश महाजन हे बैठकीतून आता बाहेर पडले, माध्यमांशी संवाद साधतात। अरे माइक खाली घ्या, कॅमेरा घ्या, माइक खाली घ्या, अरे माइक खाली घे ना, बोल बोल, अरे मोबाईल येते, अरे माइक खाली घे ना, माइक खाली घ्या। हे कारण भाजपचे तुम्ही पहिले खाली घ्या माइक खाली घेतलेले आहे। तब्येतीची विचारपूस झाली, या व्यतिरिक्त राजकीय काही चर्चा झालेली आहे। गेल्या 5-6 दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती, आपण बघितलेलं आहे। त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलो होतो। तसं 3-4 दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत, त्यानंतर माझा त्यांचा संपर्क झाला नाही। पण आज मुद्दामहून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। काय बैठकीसंदर्भात काय चर्चा झाली का? राजकीय चर्चा झाली आहे का? कारण युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे, आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत। मला वाटतं 2 दिवसापूर्वीच 3 दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, आपल्या समोर सांगितलं, त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे। त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात, अफवा येत आहेत की यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे, मतभेद आहे, असं कुठेही नाही। एकनाथजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे। सगळी 5 तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्याची तब्येत जरा बरी होईल, त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत, शासकीय काय असतील ते करतात। सध्या ते काळजीवाहू सरकार म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री पण आहेत, त्यामुळे ते बैठकी घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या, तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही। माझी या बाबतीमध्ये कुठे चर्चा झाली नाही, हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे। त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही, कोणती मतं कोणाला पाहिजे, कोणती पदं कोणाला पाहिजे, कोणतं खातं कोणाला पाहिजे, या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही। मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो, त्या संदर्भात काही चर्चा झाली, पण त्यांनी सांगितलं की मी स्पष्ट केलेलं आहे, या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरा मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे। जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की ही सदिच्छा भेट आहे मात्र आणि गोष्टी पुढे सरकतील उद्यापासून, अजूनपर्यंत चर्चा पुढे का सरकली नाही? उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगतात, नेमकं कुठला औषध उपचार केलाय तुम्ही? नाही, औषधोपचार नाही। आज उद्या ते मला म्हणले की उद्या 6 डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे, मी ती बैठक घेणार आहे, त्याने असं सांगितलं मला, म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे, चांगली होईल उद्यापर्यंत। अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे, आपण मी बघितलं स्वतः। पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचा लीड घेतील। आम्ही सर्व एकत्रच आहोत, आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही, कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत। मी पुन्हा सांगतो आपल्याला, आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला 2-3 दिवसाला आमचा शपथविधी आहे 5 तारखेला, त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत। की शपथविधी जो आहे तो महायुतीचा आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे असं वागू नका असं दीपक केसरकर म्हणतात। अजिबात नाही। शपथविधीसाठी जी जागा निवडलेली आहे ती बघण्यासाठी बावनकुळे साहेब त्या ठिकाणी गेले होते अचानक, म्हणजे कार्यालयात बसले असताना 2-3 कार्यकर्ते ठरवलं की आपण तिकडे जाऊन चक्कर मारू, एवढंच झालं। त्या संदर्भामध्ये म्हणून कोणाशी कोऑर्डिनेशन झालेलं नाही, हे खरं आहे। उद्या आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे जाणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे, संध्याकाळीच ठरलेलं आहे, दुपारीच ठरलेलं आहे। पाहणीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि पुढचे सगळे निर्णय जे काय असतील ते तुम्हाला दिसेल की आम्ही एकत्रितपणे घेणार आहोत आणि एकत्रितपणेच त्या ठिकाणी राहणार आहोत। 5 तारखेचा निर्णय जो आहे, 5 तारखेचा शपथविधी जो आहे, हा अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी होईल। आम्ही सगळे सोबत राहू। काही बोलणं झालं का असं तुम्ही म्हणतात, परंतु मग उशीर का असा आरोप विरोधक लावतात? कुठला उशीर? 5 तारीख ठरलेली आहे, 5 तारीख ठरलेली आहे। एवढं माइंडेड लोकांनी, जनतेने, मतदारांनी आम्हाला दिलेलं आहे। जनता सुद्धा खुश आहे, आपण हे बघतात, आणि आम्ही सगळे खुश आहोत। याच्यामध्ये कुठे फक्त तब्येत एकनाथजींची खराब होती, त्यामुळे आपणही बघितलेलं आहे 4-5 दिवस ते गावी होते, 2 दिवस गावी होते, नंतर इथे आल्यावरही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हे सगळं स्पष्ट आहे आपल्या समोर।
त्यामुळे इथे कोणामध्येही आमच्यामध्ये मतमतांतर नाही. फडणवीसांना फोन लावून दिला का? या त्यांची ठिकाणावरनं शिंदेशी बातचीत करण्यासाठी मला वाटतं फडणवीस साहेब आधीच त्यांच्याशी तब्येतीची चौकशी त्यांनी केलेली आहे. राजकीय काय बोलणं झालंय? फडणवीस साहेब त्यांच्याशी तब्येतीची काळजी घ्या, तब्येत कशी आहे म्हणून मला वाटतं विचारपूस माझ्या माहितीप्रमाणे त्याची विचारपूस झालेली आहे आधीच. मात्र अमित शहा असतील, मोदी असतील, हे देखील शपथविधीला येणार आहेत. काय वाटतं एकंदरीत सगळे येणार एक दिमागदार कार्यक्रम शपथविधीचा आमचा या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये सगळे नेते या ठिकाणी देशभरातले सुद्धा या ठिकाणी शपथविधीला येतील. आणि आम्ही निश्चित आता ते प्रोटोकॉल आहे. अजितदादा दिल्लीला गेले होते. या संदर्भात मला कुठलीही माहिती नाही. दिल्लीला बैठक होणार नाही होणार. मी फक्त तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. दिल्लीला बैठक होणार नाही होणार, कोणती खाती कोणाकडे राहणार, कोण मंत्री राहणार या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा आमची झालेली नाही. खाती वाटप अंतिम टप्प्यात आले. मला काही या संदर्भात माहिती. मी छोटा कार्यकर्ता आहे. या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत, अजितदादा पण आमचे आहेत, सोबत आहेत, एकनाथजी स्वतः मुख्यमंत्रीच आहेत आजही. आणि मला वाटतं ते तिघी निर्णय करतील आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर दिल्लीला हा सगळा निर्णय होईल. अगदी अतिशय आपण बघितलं जवळपास 1.25 तास आम्ही दोघं जण गप्पा करत होतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. गेल्या आम्ही 2.5 वर्षामध्ये किती कामं केली, कशा पद्धतीने आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली, त्याचं फळ आम्हाला कसं मिळालं, या सर्व बाबतीमध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी झाली. कुठेही आमच्या मनामध्ये किंतु परंतु या बाबतीमध्ये नाही. आणि म्हणून आता पुढचे 5 वर्ष आम्ही तिन्ही पक्ष, सगळी आमची महायुती, घटक पक्ष आम्ही सोबत काम करणार आहोत. आणि राहिलेले सर्व जे उर्वरित प्रकल्प आहेत, कामं आहेत, जी सुरू आहेत, जी नवीन काही करायची आहेत, ती आम्ही अतिशय वेगाने करणार आहोत. केंद्र सरकार आमच्या सोबत आहेत, मोदीजी सोबत आहेत, अमित भाई सोबत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. भाजपचे संकट मोर्चा म्हणून आपल्याला पाहिलं जातं, त्यामुळे जेव्हा तुम्ही जाता कुठेही तेव्हा तो प्रॉब्लेम नेहमी सॉल्व्ह करता. असं काही घडलं का आजची चर्चा? नाही, कुठेही हा प्रॉब्लेमच नव्हता. खरं म्हणजे मी फक्त तब्येतीची चौकशी करायला या ठिकाणी आलो. अतिशय 1.25 तास आमची खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली. कुठेही एकनाथजींच्या मनामध्ये कुठे किंतु म्हणजे इतका ब्रॉड हार्टेड माणूस या ठिकाणी एकनाथजी, मी त्यांना आज नाही, मी 30 वर्षापासून बघतोय, कारण मी आणि ते सोबतच विधानसभेमध्ये या ठिकाणी मी आहोत. त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो, त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे ते रुसले आहेत, रागावलेले आहेत, चिडलेत असं अजिबात होणार नाही. परवा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद. हिंदी में जानना चाहेंगे, मुख्यमंत्री जी से मुलाकात हुई है, क्या बातचीत उनके साथ हुई है? क्योंकि कई दिनों से वो नाराज थे, ऐसी चर्चा जो है बाहर आ रही थी. कोई नाराजी नहीं है. माननीय एकनाथ जी शिंदे साहब 4-5 दिन से बीमार थे, इसलिए मैं उनकी तबीयत की पूछताछ करने यहाँ पर उनके घर आया था. करीब 1 घंटा 1.25 घंटा हम लोग साथ में बैठे, पूरी बातचीत हमारी वहाँ पर हुई है. 5 तारीख की तैयारी के बारे में भी उन्होंने मुझसे कुछ बातें की, मैंने भी उनसे कुछ कहा अवगत करा, क्योंकि बाहर ही नहीं आए थे. तो मुझे ऐसा लगता है कि 5 तारीख का कार्यक्रम हमारा ऐतिहासिक कार्यक्रम में ऊपर होगा. देश भर से सभी नेता, माननीय प्रधानमंत्री जी, अमित भाई है, नड्डा जी है, सभी नेता यहाँ पर आएंगे और बड़े धूमधाम से ये कार्यक्रम मनाया जाएगा. सर, जिस प्रकार की मांग कर रहे हैं, ऐसे कुछ शिवसेना के आमदार मेरी कोई किसको कौन सा खाता चाहिए, कौन मंत्री बनेगा, इसके बारे में मेरी कोई चर्चा नहीं हुई. मैं इतना बड़ा नेता नहीं हूँ. ये चर्चा ऊपर ही हो सकती है. ये हमारे देवेंद्र जी है, अजित दादा है, माननीय एकनाथ जी है, ये इस बारे में चर्चा करेंगे. और उसके बाद हमारे जो दिल्ली के हाईकमांड है, जो हमारे नेता है, वही निर्णय करेंगे. जिस प्रकार आपको भाजपा का संकट मोर्चा कहा जाता है, जहाँ जहाँ भी परिस्थिति खराब होती है वहाँ पे आप जाके प्लानिंग करते हैं, सुलझाने का काम करते हैं. यहाँ पे कौन सा संदेश लेके आए? मैं कोई संदेश लेके नहीं, संकट मोर्चा करके अपन नहीं आया. मैं खाली तबीयत की पूछताछ करने माननीय एकनाथ जी के यहाँ पर आया था और इसी को लेकर फिर हमारी अच्छी चर्चा भी हुई, अच्छी बातचीत भी हुई. मुझे लगता है कल से हम लोग सब साथ में, मतलब कल मीटिंग भी सामने रखी हुई 6 दिसंबर को लेकर. तो मुझे लगता है कल से सब रेगुलर काम पर भी अपना काम शुरू करेंगे. और कोई आपको जो लग रहा है कि वो नाराज है, क्यों नहीं आ रहे, क्यों नहीं बात, ऐसा कुछ नहीं है. एकनाथ जी बहुत बड़े नेता है, उनका दिल मुझे पता है, ब्रॉड माइंडेड है, उनमें कोई ऐसे संकोच नहीं है. उन लोगों को भी पता है कि इतना बड़ा माइंडेड लोगों ने, मतदाताओं ने हमें दिया है, इसलिए उसका भी आदर करना चाहिए. तो इसलिए हम लोग सब साथ में है, तीनों पार्टी, हमारे घटक पक्ष जो भी है, हम मिलकर 5 साल बहुत अच्छा काम राज्य में करेंगे. जो भी काम बाकी है, बच्चे हैं, कुछ नए काम हमें शुरू करने हैं, गरीब कल्याण की योजना चलानी है, तो हम
दमखम से चलाएंगे। माननीय मोदी जी, केंद्र सरकार हमारे साथ में है, इसलिए इसमें कोई दिक्कत नहीं आएगी। सर, शिवसेना शिंदे गट पे केसरकर बात कर रहे हैं कि ये जो शपथ विधि है वो खाली भाजपा की है, ऐसे मत। बिल्कुल नहीं, कोई थोड़ा बहुत कोऑर्डिनेशन नहीं हुआ था। आज दोपहर में हमारे अध्यक्ष बावनकुड़े जी ऑफिस में बैठे थे, 4-5 कार्यकर्ता ने चलो ग्राउंड पर जाकर चक्कर मार के आएंगे, इसलिए वो निकल गए थे। इसमें खाली राउंड मारने वहाँ गए, देखने गए स्टेज कैसे बन रहा है क्या, तो इसका मतलब ऐसा नहीं होता है कि भाजपा का कार्यक्रम है। शायद थोड़ा कोऑर्डिनेशन नहीं हुआ है, कल से आपको वो दिखेगा। कोई पोर्टफोलियो के ऊपर मेरी चर्चा में, मैं इतना बड़ा नेता नहीं हूँ, मैं कार्यकर्ता हूँ। इसके बारे में हमारे जो हाईकमांड है दिल्ली के, यहाँ के जो हमारे दोनों नेता है वही बात करेंगे। सर, लाडक्या बहिणींना आमंत्रण दिलं जाणार आहे शपथविधीला, लाडक्या बहिणींना? नाही, मला वाटतं ही काही मोठी 2-3 लाख लोकांची सभा त्या ठिकाणी होणार नाही। हा ओपन कार्यक्रम नाही मागच्यासारखा। या ठिकाणी 30,000 जवळपास खुर्च्या ठेवल्या गेलेल्या आहेत। 5-7 हजार इकडे तिकडे होतील मला वाटतं, पण 30-35 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, त्यांना पत्रिका देण्यात आलेल्या आहेत। हा जाहीर कार्यक्रम नाही, त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी यावं, लाखाच्या संख्येत यावं, मला वाटतं असा हा कार्यक्रम नाही। तर एकनाथ शिंदेच्या तब्येतीच्या चौकशीसाठी हे भेट झाल्याचं स्पष्टीकरण आता गिरीश महाजनांनी दिलेलं आहे। उद्यापासून एकनाथ शिंदे बैठकांना येतील असंही देखील त्यांनी म्हटलेलं आहे। सर्व नेते शपथविधीला येणार असं स्पष्ट केलंय। फडणवीसांकडून आधीच शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली होती, तर शपथविधी 5 तारखेलाच ठरलेल्याच दिवशी होणार असंही गिरीश महाजनांनी स्पष्ट केलं आहे।